न्यूज समोर येते। सतीश उर्फ खोक्या भोसले याने तरुणाला बॅटने मारहाण केलेल्या प्रकरणामध्ये न्यायालयाकडून त्याला जामीन मंजूर झालाय। बुलढाणा जिल्ह्यातील कैलास वाघ याला बॅटने मारहाण केल्याचा प्रकार सोशल मीडियावर व्हायरल व्हिडिओतून समोर आला होता। चकलांबा पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी खोक्या विरोधामध्ये गुन्हा देखील दाखल करण्यात आला होता। दरम्यान आता बीड जिल्हा सत्र न्यायालयाने खोक्याला 4 महिन्यानंतर जामीन मंजूर केलाय। तर बीड मधली ही ब्रेकिंग न्यूज आपण बघतोय। सतीश उर्फ खोक्या भोसले याने एका तरुणाला बॅटने मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता आणि या प्रकरणामध्ये न्यायालयाकडून त्याला आता जामीन मंजूर झालाय। बुलढाणा जिल्ह्यातील कैलास वाघ याला खोक्या भोसलेने बॅटने मारहाण केली आणि त्याचा व्हिडिओ देखील सोशल मीडियावर प्रचंड प्रमाणात व्हायरल देखील झाला होता। थेट जाऊयात आपले प्रतिनिधी सुरेश जाधव यांच्याकडे। सुरेश, इतक्या गंभीर प्रकरणामध्ये देखील न्यायालयाकडून या खोक्या भोसलेला जामीन मंजूर झालाय, काय अधिकची माहिती? सतीश भोसले उर्फ खोक्या यानं शिरूर तालुक्यातील चकलांबा परिसरामध्ये एका व्यक्तीला मारहाण केली होती। कैलास वाघ असं त्याचं नाव होतं आणि अमानुष पद्धतीने मारहाण केली होती। तो मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर त्यावरती खूप गंभीर अगोदरचे देखील गुन्हे आहेत त्याचा देखील उल्लेख करण्यात आला होता। विशेष म्हणजे खोक्या भोसलेला या मारहाण प्रकरणामध्ये देखील जरी जामीन झाला असला तरी खोक्या भोसलेचा मुक्काम हा कारागृहातच राहणार आहे। आता त्याच्यावरती ढाकणे कुटुंबाला मारहाण, त्याचबरोबर NDPSचा गुन्हा आणि वन अधिनियमानुसारही त्याच्यावरती 2 गुन्हे दाखल करण्यात आलेले आहेत। त्यामुळे या एका प्रकरणात जरी जामीन झाला असला तरी खोक्या भोसलेचा मुक्काम हा बीड जिल्हा कारागृहामध्येच राहणार आहे। त्यामुळे काहीसा दिलासा जरी मिळाला असला तरी जेलमधून मात्र त्याची आत्ताच सुटका होणार नाही हे मात्र निश्चित आहे। मात्र एवढ्या गंभीर प्रकरणामध्ये 3 महिन्यानंतर न्यायालयाने त्याला आता यामध्ये जामीन दिलेला आहे। चार्जशीट दाखल झालेला आहे का हे देखील पाहणं महत्त्वाचं असणार आहे। मात्र जामीन दिल्यामुळे काहीसा दिलासा मिळाला तर पाहायला मिळत आहे। निश्चितच सुरेश, धन्यवाद आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी।